श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सिया वल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6वा। श्रीराम ऐशी शरीराबाहेर लिकडे अभ्यासाची पाखर पडे तवा तू त्रोय मोडे मनोधर्माची कल्पना निमे प्रवृत्ती शमे अंगमन विरमे सावियाची शुद्धा काय जाहली निद्रा केवती गेली हे आठवण ही हारपली न दिसे वेगा जो मूळ बंधे कोंडला अपाणू मागवता मुरडला तो सवेची वरे साकडला धरी फुगो शोभलेपणे माझे उवालिला ठाई गाजे मणिपुरेसी झुंजे राहोनिया मग थावलिये वाहटुळी सैंद घेऊनी घरडहळी बाळपणीची कुहिटळी बाहेर घाली पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज याच्या दिव्य चरण कमलाला वंदन करून पिताचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज याच्या दिव्य चरण कमलाला वंदन करून आज संत संघाला उपस्थित असणारे गुरुबंधू गुरुभगिनी भाविक भक्तगण या सर्वांना श्री गुरुदेव। भाविक हो, मागील आठवड्यामध्ये जगद्गुरु श्रींच्या अमृतवाणीतून आपण साधनेचे आसन आणि आसनानंतर कोणत्या पद्धतीनं साधना केल्यानंतर ती फलद्रूप होते त्याचं अतिशय सोप्या पद्धतीचं वर्णन जगद्गुरु श्रींनी आपल्याला सांगितलं। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी जे वज्रासन सांगितलं त्या वज्रासनामध्ये बसणं आत्ताच्या स्थल काल परिस्थितीनुसार शक्य नाही आहे आणि म्हणून वज्रासनामध्ये नाही बसलात तरी चालेल, तुम्हाला सुखासनामध्ये बसून जरी साधना केली तर चालेल, पण सद्गुरूंचं स्मरण करून तुमची एकाग्रता किती महत्त्वाची आहे आणि ही एकाग्रता साधनेत खूप महत्त्वाची आहे। आपण आता प्रापंचिक लोक आहोत आणि मग साधना करायची नाही का, तर संत हे काल परिस्थितीनुसार प्रत्येक गोष्टीत बदल करत असतात आणि आपल्याला आव्हान मला अभिमान वाटतो, आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपली माऊली क्रांतिकारक संत म्हणून आज आपण सर्वजण त्यांच्या सानिध्यात असलेला अनुभवतो आणि त्याच परिस्थितीनुसार साधनेत शिथिलता आणून आसनावर भक्ती न देता एकाग्रतेकडे भर द्या आणि प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे कसं जायचं आहे। ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा हेच अभिप्रेत आहे की साधना करणारा साधक आहे तो
प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे कसा जाईल याचं वर्णन केलं आहे. आणि पाठीमागच्या संत संघामध्ये, आठवड्याच्या संत संघामध्ये जसं माऊलींनी सांगितलं की आसन महत्त्वाचं नाही, तर करत असणारी साधनेमधली एकाग्रता आणि गुरुशी असणारं, त्या भक्तीशी असणारं तुमचं तादात्म्य, एकाग्रता ही खूप महत्त्वाची आहे. आता या पुढं ज्ञानेश्वर माऊलींनी ते आसन तुम्ही गाठले, साधनेला बसलाय, आणि त्याच्यानंतर तुमच्या मनाची जी अवस्था आहे की जी ज्ञानेश्वर माऊलींनी मागून सांगितलं, माझे आणि तुझे अनुसंधान जपजाप्य ध्यान हो भवन, ते सर्व अधर्म जाण माझा भजनच नव्हे. या उक्तीप्रमाणे तुम्ही साधनेला बसल्यानंतर जी एकाग्रता साधता, ती एकाग्रता साधल्यानंतर अंतर्मनातनी होणारी जी अवस्था आहे, त्या अवस्थेचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी या पुढच्या समासामध्ये केलं. आणि ज्यावेळेला तुम्ही एकाग्र होता त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली असं म्हणतात की शरीर आणि मन एकाग्र होण्याचा प्रयत्न करतं आणि दोन्ही शांत होतं. आणि हे शांत होत असताना बाह्य जगाशी तुमचा संपर्क सुटलेला असतो. बाह्य जगात काय घडामोडी चाललेत याचं पूर्णपणे तुम्हाला ज्ञान झालेलं नसतं. त्या साधनेत तुम्ही एवढे एकाग्र झालेला. आणि मग ही अवस्था होत असताना तुमच्या शरीराला ताण पडणे, मनावरती ताण येणे, ह्या सगळ्या गोष्टी शिथिल झालेल्या असतात. मग भूक कुठं गेली ती कळत नाही, आपल्या झोपेचं काय झालं तेही कळत नाही, मन कुठं आहे ते पण कळत नाही. एक शून्य अवस्था तयार होती. आणि ह्या शून्य अवस्थेमधून तुम्ही साधक परिक्रमणा करत असताना हळूहळू हळूहळू साधक एकाग्र होत असतो. गुरुचं नामस्मरण केल्यामुळे त्याच्यातमध्ये जी एकाग्रता वाढती, ही एकाग्रता वाढल्यानंतर तो तदाकार होण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो तदाकार होत असतो. आणि पुन्हा शरीरात अंतर्गत घडामोडी होत असतात. आणि ही घडामोडी होत असताना ज्ञानेश्वर माऊलींनी इथं जे वर्णन केलेलं आहे ते वज्रासनाच्या दाबानं उष्णता निर्माण होते. आणि उष्णता निर्माण झाल्यानंतर कुंडलिनी जागृत होते, असं ज्ञानेश्वर माऊलींनी या समासात सांगितलंय. आणि हे कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ह्या कुंडलिनीचं मुख्य स्थान आहे ते ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की आपलं गुदद्वार आणि शिश्न ह्याच्यामध्ये ते कुंडलिनी सुप्त अवस्थेत बसलेली असते. जगद्गुरू माऊली नरेंद्र महाराजांनी आपल्या मुक्तीच्या राजमार्गामध्ये या कुंडलिनीचं अतिशय सोप्या भाषेत वर्णन केलेलं आहे. स्वामी सांगतात या मुक्तीच्या राजमार्गामध्ये की कुंडलिनी ही तुमची भक्तीचं महाद्वार खोलून देण्याची एक अवस्था आहे. पण ती पूर्ण अवस्था म्हणून त्या अवस्थेकडे पाहू नका, कारण ही फक्त मध्यम अवस्था आहे. कुंडलिनी जागृत होणं ही एक शरीरातली एक अवस्था आहे. आणि या अवस्थेच्या माध्यमातून तुम्ही परिक्रमण करत असताना ती कुंडलिनी जागृत होते. ती 3.5 वेटोळ्यानं ती निपचिप पडलेली असते आपल्या शरीरामध्ये. ती साधनेच्या माध्यमातून जागृत होते. आणि जागृत झाल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी आहे ही जशी ज्ञानानं उत्तमभूत भरलेली आहे, तशी वेगवेगळ्या प्रकारचे रस आहेत, त्या रसाने सुद्धा उत्तमभूत भरलेले आहे. कधी कधी ज्ञानेश्वर वाचताना असं वाटतं की निसर्गाचं वर्णन करावं ज्ञानेश्वर माऊलींनी, तर एखाद्या शृंगार रसाचं वर्णन करावं ज्ञानेश्वर माऊलींनी, वैभवाचं वर्णन करावं ज्ञानेश्वर माऊलींनी. त्या सगळे रस असे त्या ज्ञानेश्वरमध्ये उत्तमभूत भरलेले आहेत. आणि त्या रसाचं समर्पक वर्णन या कुंडलिनी जागृतीमध्ये ज्ञानेश्वर माऊली करतात की ही कुंडलिनी जागृत होत असताना एकदम ती तेजस्वी तयार होते आणि ती अशी वळवळायला लागते. त्यावेळी आपल्या शरीरात असणारा जो अधर्व वायू आहे, अधर्व वायू एका बाजूला खेचला जातो आणि प्राणवायू खाली वर असा घुटमळतो. आणि या दोघांचं एकत्र समीप येण्याची लक्षणं तयार होती. आणि त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये एक वावटळ तयार होती. थोडंसं सोप्या भाषेत मी सांगू इच्छितो की वावटळ असं ज्ञानेश्वर माऊलींना म्हणायचं आहे. ते वादळ मनात तयार होतं, ते शरीरातल्या प्रक्रिया आहेत. आणि एकदम असं जोराची वावटळ तयार होती आणि कुंडलिनी एकदम पटकन अशी जागृत होऊन ती तेजस्वी अशी दिसते असा भास होतो. आणि भास झाल्या ती एकदम जागृत होती आणि ती 3.5 अंगाचं वेटोळं घालून बसलेली कुंडलिनी जागृत होते. आपला फरा काढते आणि ती आपल्या सर्व शरीराला व्यापून टाकते. आणि हे व्यापून टाकत असताना आपल्या शरीरामध्ये ती सप्तचक्र जागृत होणं गरजेचं असतं. त्या सप्तचक्रामध्ये नाभीचक्राला धक्के देते ती. आणि धक्के दिल्यानंतर ती कुंडलिनी जागृत होऊन वर येण्याचा प्रयत्न करत असते. आणि ह्या अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी इतकं सुंदर वर्णन केलं त्या कुंडलिनीचं की ती इतकी तेजस्वी दिसते, इतकी तेजस्वी दिसते. हा काय सांगावं त्या तेजस्वीचं वर्णन. सूर्याचं आसन मोडलं आणि प्रकाश पडल्यानंतर काय अवस्था होईल विचार करा. आत्ता सूर्य नुसता स्थिर आहे तर आपण बघतोय, सकाळचं बरं वाटतंय, दुपारची काय अवस्था होती ते माहीत नाही, संध्याकाळी नयनरम्य. पण सूर्याचं आसन मोडल्यानंतर त्याचा जो प्रकाश पडेल किंवा एखाद्या सोन्याचा धास्तू घासून 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 चकचकीत केला त्यावेळेला त्या सोन्याचा जो प्रकाश पडेल, असं ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर ती कुंडलिनी वरवर वरवर येत तुम्हाला समाधी अवस्थेकडे नेण्याचा प्रयत्न, असं ज्ञानेश्वर माऊलींनी जाणून बुजून हा शब्द वापरलाय, प्रयत्न हा शब्द वापरलाय. आणि त्या प्रयत्नामध्ये तुम्ही शरीरामध्ये एकदम अस्वस्थ झालेला असता आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमचं मन ढळून देऊ नका.
त्यावेळेला तुम्हाला ती कुंडलिनी भीती दाखवण्याचा प्रयत्न करते, त्यावेळेस तुम्ही भ्यायचं नाही आहे. त्यावेळेस तुमची एकाग्रता आहे ती ढळून द्यायची नाही. त्यावेळेस सद्गुरूंचं सतत नामस्मरण करायचं. म्हणजे जगद्गुरु श्रीनी मागच्या आठवड्यातल्या प्रवचनात सांगितलं की सद्गुरूसारखा असता पाठी राखा, इतराची लेखा कोण करी, राजाची कांता काही भिक मागे मनाची अजोगी सिद्ध पावे. ही कुंडलिनी जागृत होत असताना तुमच्या मनाची ती अवस्था होती आणि तुम्ही एका शून्य अवस्थेमध्ये येत असता. भाविको, मी थोडंसं इथं थांबणार आहे आणि मी थोडंसं कुंडलिनी जागृत न होणाऱ्या अवस्थेमध्ये जाणार आहे. ते एवढ्यासाठीच की तो विषय जो आहे तो पुढं अमृतबोधमध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की ही कुंडलिनी म्हणजे आपली परमात्म्याच्या सानिध्यात असणारी ही आदिमाया शक्तीच आहे. आणि ती प्रत्येक मानव प्राण्याच्या आणि प्रत्येक प्राण्यामध्ये ते सुप्त अवस्थेमध्ये अस्तित्वात असतेच. आणि ही अस्तित्वात असणारी ही कुंडलिनी जागृत व्हायचं असेल तर सद्गुरूंची नितांत गरज आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात. पण ही मायारूप असल्यामुळं ती जागृत होण्यापूर्वी तुमचा संयम, तुमची प्रगल्भता आणि तुमचा उतावळेपणा इथं कामाचा येत नाही. कारण ही जागी झाल्यानंतर ती तुमच्या शरीरातले सगळे अहंकार वगैरे सगळे खाऊन टाकते. पण तुम्ही जर सद्गुरूला सोडून ह्या साधनेच्या माध्यमातून जर वृद्धिसिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर तिथं घोटाळा होतो. हे थोडंसं ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला सावध केले आणि मला थोडासा इथे एक दृष्टांत द्यावासा वाटतो. एकदा काय होतं की लहान मुलं विहिरीवरती खेळत बसलेले असतात, पाण्यामध्ये आंघोळ करत असतात आणि ते डुबकी मारत असतात. आणि डुबकी मारताना मोठमोठ्यानं दंगा करून उडी मारत असतात, खेळत असतात, एकमेकाला गुद्दे मारत असतात. कुणी खाली जाऊन त्याचा पाय ओढतो, कोण कुणा चिमटा काढतो, हास्यकल्लोळ चाललेलं असतं. भगवान श्रीकृष्ण आणि पार्वती माता आकाशातून भ्रमण करत असतात, पृथ्वीचं अवलोकन चाललेलं असतं. आणि पार्वती मातेचं भगवान शंकर आणि पार्वती माता, बघा ह्यासाठीच गुरु असावेत. बघा कुंडलिनी जागृत व्हायच्या अगोदर स्वामींनी सावध केलं की माऊलींनी सावध केलं की भगवान शंकर आणि पार्वती माता आकाशातून प्रयाण करत असतात आणि त्यांच्या लक्षात येतं ते खाली दृश्य चाललेलं. आणि त्या विहिरीवरती एक दोन्ही पायानं पांगळा असलेला मुलगा बसलेला असतो आणि सगळी मुलं खेळत असतात आणि ते मुलगा एकटाच आपलं ते बघत बसलेला असतो की कोण कशा उड्या मारते, कोण कशाकडे. आणि हे बघत असताना पार्वती माता दयाळू, आदिमाया शक्तीच ती, आणि मातेला दया येते. पण ते बघा ना सगळी मुलं खेळतात आणि काय तुम्ही ते एकाला पांगळा करून ठेवला, का हो केलं? तर म्हटले नको पार्वती माते, ते त्याच्या कर्माची फळं आहेत, त्याला असाच असू दे, नको नको म्हटली. भगवंता असं करू नका, तुम्ही दयागण आहात, तुम्ही शिव आहात, तुम्ही भोलेनाथ आहात, करा ना त्या मुलाला सरळ आणि त्याचे दोन्ही पाय द्या ना त्याला. भगवान शंकर म्हणतात पार्वती माते नको, गोंधळ होईल, काहीतरी करू नको, कर्माचे जे भोग आहेत ते त्याला भोगावेच लागतात. आपल्या साधू संत जसं सांगतात तसं पार्वतीला सांगत असतात भगवान शंकर की करू नको पार्वती, नको. नाही म्हणते माझ्या हट्टासाठी तुम्ही त्या मुलाला 2 पाय द्या. शंकर म्हणतात आपण इथंच बसून बघायचं, जायचं नाही लवकर, आपण इथं बघून बसून बघायचं काय काय कृती होते. ठीक आहे म्हणतात भगवान शंकर वरनं हात असे करतात आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या मुलाचे दोन्ही पाय सरळ होतात. ते मुलगा पांगळा मुलगा बघतो, अरे बापरे मला उभा राहता येते म्हटलं की तो इकडं तिकडं बघतो, 2-3 उड्या मारतो. ती खाली असणारी म्हणून म्हणतात ये ये ये, तो म्हणतो येऊ का, ते म्हणते ये. असं म्हटल्या तो भगवान शंकराचं नाव घेतो, भोलेनाथ की जय म्हणून ती विहिरीत उडी टाकतो. आणि विहिरीत उडी टाकल्यानंतर बघतो 2-3 मुलं पवतो, एका मुलाच्या मानगुटीला धरतो, त्याला बुडवतो, त्याचा श्वास रोकसोर भरतो, ती तिथंच मरतं. दुसऱ्याला घेतो, बुडवाय सुरुवात करते. 3 पोरं मारली त्यानं 5 मिनिटात. भगवान शंकर पार्वती माता बघतात, भगवान शंकर पार्वती मातेकडे म्हणतात माते त्याचं पाय चांगलं ठेवू का? माते म्हटली लवकर त्याला वर काढा, आता राहिलेली 4 पण मारून टाकील, पटकन त्याला वर काढा. आणि मग भगवान शंकर त्याचे पाय लोळे करतात आणि मग ती पळत म्हणतात अरे ताकद गेली, वरती येतं, ह्याच्यावर बसतं. आणि पार्वती मातेला शंकर विचारतात माते काय करू? माता म्हटली दोन्ही पाय पण मोडा, त्याचं दोन्ही हात पण मोडा, शहाणं नाही, ती पांगळं होतं तीच बरं आहे. कुंडलिनी जागृतच्या बाबतीत सुद्धा भगवान ज्ञानेश्वर माऊलींना हे सांगायचं आहे की सद्गुरू कृपेशिवाय जर तुम्ही एखादी आघोरी कृत्य करायला गेलात तर ती कुंडलिनी जागृत झाल्यानंतर तुम्ही वृद्धिसिद्धीच्या मागे जाल. आणि वृद्धिसिद्धीच्या मागे जाऊन खरा परमात्म्याची जी भेट घ्यायची आहे, खरा परमात्मा जो ओळखायचा आहे ते तुम्ही परमात्म्याला ओळखायला बाजूला जाल. आणि म्हणून सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय कुंडलिनी जागृत झाल्यानंतर पुढची जी अवस्था आहे ती समाधी अवस्थेकडे मार्गक्रमण करण्याची ती वेळ असते. आणि म्हणून तुम्ही त्यावेळेला स्थिर शांत स्तब्ध राहा, गुरुकृपेचं नामस्मरण करा, मनात भीती असली तर ती काढून टाका आणि त्या अवस्थेतून शक्यतो बाहेर येण्याचा प्रयत्न करू नका, कारण ती अवस्था तुम्हाला सद्गुरूंनीच प्राप्त करून दिलेली असते. भाविको, मला इथं ज्ञानेश्वरमधलं एक उदाहरण सांगावं असं वाटतं की उद्विग्न झाल्यानंतर साधू संत सुद्धा कधी कधीतरी थोडेसे उद्विग्न होतात. मुक्ताबाईच्या बाबतीत सुद्धा असंच झालं की मांडे खावेसे वाटले सगळ्या भावंडांना,
मुक्ताई लहान होती आणि ती कुंभारवाड्यास ते मांडे भाजण्यासाठी पात्र आणायला गेली आणि तिथं विसोबा आल्यानंतर त्यांनी त्या मुक्ताईच्या गालपडात मारली आणि कुंभाराला सांगितलं हिला काय सुद्धा भांडं द्यायचं नाही, चालती हो, ही संन्याशीची पोर आहेत. आणि मुक्ताई माई रडत 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 आली. ज्ञानेश्वर माऊलींना ती आपली आलेली मुक्ताई बघितली, खूप वाईट वाटलं आणि विचारलं, मुक्ते काय झालं ग? तर मुक्ताबाईंनी रडत रडत सांगितलं, ज्ञानदेवा बघा ना, आपल्याला मांडे भाजायसाठी खापरसुद्धा देत नाहीत, काय आपण एवढं पाप केलंय? आणि त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊली म्हटले, मुक्ते तुला खापर पाहिजे? आणि मुक्ताई म्हटली, हो मला आज मांडे भाजायचे आहेत, तू मांडे तयार करतेस आमच्यासाठी? आणि ज्ञानेश्वर माऊली म्हटले, बघ मुक्ते चल आपण. आणि ते पर्णकुटीत गेले. ज्ञानेश्वर माऊली आपली पाठ अशी मुक्ताईकडे केली, असं आपण थोडंसं बेडकासारखी अवस्था केली आणि ज्ञानेश्वर माऊली सांगले, मुक्ते भाज मांडे. भाविको, आणि त्या पाठीवरती मुक्ताईनं मांडे भाजले. ती कुंडलिनी जागृत ज्ञानेश्वर माऊलींनी थोडीशी जठाराग्नी प्रज्वलित केला आणि आपल्या शरीरामध्ये एवढी उष्णता निर्माण केली की त्या पाठीवरती मुक्ताईने सगळे मांडे भाजले. बहीण भावंडाने मांडे खाल्ले, पण रडणाऱ्या मुक्ताईचे डोळे पुसताना ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, मुक्ते पुन्हा असे मांडे भाजले जाणार नाहीत, कारण ही जी ज्ञानशक्ती आहे, ही जी शक्ती आहे, ही कुंडलिनी शक्ती अशी जागृत करून चालत नाही. ही शक्ती ईश्वरी कार्यासाठी वापरायची असते. ही ईश्वरी कार्यासाठी वापरल्यानंतर तिच्याकडून आपल्याला तिचा समाजाच्या कल्याणासाठी उपयोग करायचा असतो, स्वतःसाठी वापरायची नसते. भाविको, तिबेटमध्ये जे बौद्ध साधू राहतात, हे बौद्ध साधूसुद्धा आपली कुंडलिनी जागृत झाली का काय बघण्यासाठी, कुंडलिनी जागृत झाल्यासाठी बघण्यासाठी ते बर्फाळ प्रदेशात जातात. बर्फाळ प्रदेशामध्ये एखाद्या सरोवरामध्ये आंघोळ करतात आणि अंगावरती ओलं वस्त्र घालतात आणि ओलं वस्त्र घालून बर्फ पडत असणाऱ्या ठिकाणी ते साधनेला बसतात. आणि त्यांची कॅटेगरी ठरलेली असते की कुणाची कुंडलिनी जागृतीचं प्रमाण चांगलं आहे. आणि हे बघण्यासाठी त्यांना एका रेषेत असं बसवून, ज्याची कपडे लवकर सुकली जातात अंगावरची, त्याची कुंडलिनी जागृतीचं जे ते रेशिओ आहे किंवा जे प्रमाण आहे ते खूप चांगलं गृहीत धरलं जातं. भाविको, मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ज्ञानमार्गातले संत असू द्या, योग मार्गातले असू द्या, भक्ती मार्गातले असू द्या किंवा कर्म मार्गातले असू द्या, हे जे 4 मार्ग आहेत, योग मार्ग, कर्म मार्ग, भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, ह्या सगळ्या साधू संतांचं अंतिम उद्दिष्ट आहे ते परमात्म्याकडे जाण्याचं आहे. आणि हे परमात्म्याकडे जाण्याची जी अवस्था आहे, कुंडलिनी अवस्था, ती ज्ञानेश्वर माऊलींनी इथं वृद्धिंगत केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ओम मालती सद्गुरुदेवी म्हणून म्हैसाळ रोडवरती त्यांचा आश्रम आहे आणि त्या पूर्णपणे योग मार्गातल्या साधक आहेत. आणि त्यांचं यशोगाथा, ज्ञानमार्गाची यशोगाथा म्हणून त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी कुंडलिनीचं इतकं इतंभूत वर्णन केलेलं आहे. आणि त्यावेळेला त्यांनी त्यात एक असं वर्णन केलेलं आहे की ही कुंडलिनी जागृत झाल्यानंतर आपल्या मनामध्ये मोर नाचतोय आणि खरोखर तो मोर असा इतका थैथय नाचतोय, अशी एक मनातली कल्पना निर्माण होते. आणि ही कल्पना निर्माण होत असताना मला सुद्धा असं वाटतं की जगद्गुरू माऊली नरेंद्र महाराज ज्यावेळेला आपल्याला या साधनेच्या माध्यमातून साधना करून आपल्या मनाला ज्यावेळेला प्रफुल्लित करतात, त्यावेळी प्रफुल्लित करण्यासाठी आपण साधना पूर्ण झाल्यानंतर आपली सुद्धा ह्या कलियुगामध्ये तीच अवस्था होते. भाविको, त्या यशोगाथामध्ये आपल्या ओम मालती सद्गुरू ताईंना हेच सांगायचं आहे की ज्यावेळी तुम्ही भक्तीमध्ये रममाण होता, त्यावेळी राधा जशी भक्तीमध्ये रममाण होती आणि ती म्हणते की मी भगवंताचं एवढं नाम घेतलंय की बाई मी विकत घेतला श्याम. किती घेतला विकत? तर माझ्या श्वासोश्वासा एवढं दाम त्याला मोजलंय आणि मी त्याला विकत घेतलंय. मीरा तरी म्हणती, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझा बंधू, कृष्ण माझा छंदू, कृष्ण माझा बंधू, कृष्ण माझा छंदू. म्हणजे सगळ्या संतांचं, सद्गुरूंचं वर्णन करताना त्या मोर नाचतो अंगणी पायाकडे पाहुणी, याचं ज्यावेळी विश्लेषण केलं जातं त्यावेळी सगळ्या ब्रह्मांडाची शक्ती सद्गुरूच्या चरणाजवळ सामावलेली असते. आणि म्हणून आपल्याला सद्गुरूंचं चरण हे पवित्र चरण धरलं जातं आणि म्हणून सद्गुरूंच्या चरणाचं दर्शन घेतलं जातं. कारण विश्वातली जी सगळी आध्यात्मिक शक्ती एकवटलेली असते ती सद्गुरूंच्या चरणी एकवटलेली असते. आणि म्हणून ही कुंडलिनी जागृत सद्गुरूंची झालेलीच असते. मला तरी आपल्याला पदोपदी अनुभव येतो की ज्ञानेश्वर माऊली सांगतात की ह्या कुंडलिनी जागृत झाल्यानंतर वृद्धी सिद्धी त्यांच्या दाशी झालेल्या असतात. आपण जगद्गुरू श्रींच्याकडे सानिध्यात आल्यानंतर आपण प्रापंचिक माणसं आहोत, आपल्याला कल्पना आहे की आपण दुःख पीडित आहोत. जसं मागच्या आठवड्यात जगद्गुरूंनी सांगितलं की रामदास स्वामींनी सांगितलं, संसार त्याग न करिता, प्रपंच उपाधी न सांडता, जनामध्ये सार्थकता विचारच होय. प्रपंच करत करत परमार्थ करायला सांगितलं आहे. आणि त्यामुळं जीवनामध्ये आपल्याला दुःख आली, संकट आली, कितीतरी प्रसंग आले. आपण अडचणीत असताना जगद्गुरू श्रींना भक्तीच्या माध्यमातून हाक मारली. जसा मीराचा विषाचा प्याला प्याले, चोकोबाची गुरं ओढली,
नाम्याचा नैवेद्य खाल्ला. एकनाथ महाराजांच्या घरी श्रीखंड्या म्हणून 12 वर्ष पाणी भरलं. आत्ताच्या कलियुगात सुद्धा जगद्गुरु श्रींना आम्ही कोणत्याही प्रसंगाला हाक मारली आणि अंतःकरणपूर्वक भक्ती केली असेल, माऊली 100% आपल्या मत्तीला धावून येतात. असंख्य लोकांच्या जीवनामध्ये त्याची उदाहरणं आहेत, पण त्यातल्या त्यात समर्पक उदाहरणं असं आहे की व्यसनमुक्तीचं महान कार्य जगद्गुरु श्री करत असताना जवळजवळ आजपर्यंत 5 लाख लोक व्यसनमुक्त झाली. आणि ज्ञानेश्वर माऊलीमध्ये कुंडलिनीचं जे वर्णन केलंय, मला सांगण्याचा हा उद्देश हाच होता की ज्ञानेश्वर माऊलींनी कुंडलिनीचं जे वर्णन केलंय की ही कुंडलिनी जागृत झाल्यानंतर त्या साधकाच्या चेहऱ्यावरती तेज यायला सुरुवात झाली. त्याच्या मनातील अंतर्गत असणारे विकार पूर्णपणे नष्ट होतात. पण हे नष्ट होत असताना हे तात्पुरते होत नाहीत. तर ज्ञानेश्वर माऊली विज्ञानाची साक्ष ठेवून सांगतात की ते पेशीमध्ये त्याचे अंतर्गत बदल होतात. मुक्तीच्या राजमार्गामध्ये जगद्गुरु श्रींनी कुंडलिनीचं वर्णन करताना सांगितले की ज्या साधकाची कुंडलिनी जागृत झाली असेल त्याच्या शरीरातील अंतर्गत पेशीमध्ये बदल होतो आणि ती पेशीमध्ये बदल झाल्यानंतर त्या साधकामध्ये परिवर्तन होत असतात. माऊली माझी दोन्ही क्षेत्रात काम करते असं मला नेहमी वाटतं, कारण माझ्या माऊलीचा गजरच आहे. पुण्य माझे फळास आले, नाते हे जुळले, नाते हे जुळले, ज्ञानिया योगिया कर माझे जुळले. भाविको, ज्ञान मार्गातील सुद्धा आणि योग मार्गातील सुद्धा प्रभुत्व माझ्या माऊलीकडे आहे आणि त्याची पदोपदी क्षणोक्षणी प्रचिती आपल्याला येत असते. कारण काय काय भाविकांचं असं असतं, नुसता डोक्यावर हात ठेवला आणि तो परिवर्तित होत जातो. स्थान महात्म्य सांगितलं, माऊलीने आता नाणीधाममध्ये मठ स्थापन केला. आज असंख्य पर्यटक येतात, कधी कधी प्रेमानं त्यांची गाठ पडते. त्यांना विचारतो आमच्या नाणीधामला गेलो होतं का, ते होऊन कधी कधी सांगतात नाणीजला गेलो होतो, काय परिसर आहे, काय सुंदर आहे. मी शिक्षक लोकांना विचारतो, खरं सर सांगा, तुमच्या भाषेत मला सांगा तुम्हाला कसं वाटलं नाणीजला गेल्यावर. तर ते अतिशय सुंदर उत्तर देतात. ते सांगतात, खरं सांगू आप्पा, पृथ्वीवरचा स्वर्ग बघायचा असेल तर तुमच्या नानीज धामकडे जावं आणि माऊली नरेंद्र महाराजांचा तो मठ पाहावा. इतकं सुंदर ते भक्तीचं स्थान आहे. आणि आम्ही इथं आल्यानंतर जसं भगवान श्रीकृष्णाने स्थान महात्म्य सांगितलं तर इथं 100% आपले विकार दूर होतात. आजपर्यंत जवळजवळ 25 वर्षे वारी उत्सव आपण स्थापन केला. असंख्य सरपटणारे प्राणी, व्याघ्रासारखे प्राणी या कोकणामध्ये काही कमी आहेत का? पण कितीतरी वारी उत्सवामध्ये जगद्गुरु श्रींचा अमृतमय प्रवचन ऐकून 2-2 दिवस ह्या स्थान महात्म्यामध्ये राहणारे भाविक असतात. अंगाखाली साप मरून पडलेला असतो पण आजपर्यंत कुणालाही दंश झाला नाही. म्हणजे ही सद्गुरूंची ताकद ही दोन्ही मार्गात आहे की योग मार्गाच्या माध्यमातून प्राणी मात्रावर भूतजय मिळवलेले संत असतात. आणि तो भूतजय कोणत्या प्रकारचा असतो? तो ज्या वेळेला आपण स्वामींचे साधक म्हणून, ज्यावेळेस स्वामींचे आपण शिष्य म्हणून त्यांच्या सानिध्यात जाऊन त्यांच्या भक्तीच्या माध्यमातून अनुभूती घेत असतो, त्यावेळेस पदोपदी जगद्गुरु श्री कधी कधी असं होतं की जसं विठ्ठलाला तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे, तसंच कधी कधी असं वाटतं की काय योग मार्गातलं ते स्वामींच्याकडे असतंय की भूतजय, प्राणीजय, मनुष्यजयावर येतात. आणि कधी कधी असे बालकाप्रमाणे स्वामी असतात की आपल्यावर खेळतात, बागतात, नाचतात. त्या दहंडीच्या वेळेत तरी असं असतं की कधी कधी मी आईला विचारतो, आई मला कधी आंघोळ घातलीस का? आई म्हणती घालती ना तुला कधी कधी पाण्यानं. मी म्हटली माझी मोक्षदाती आई मला आंघोळ घालती. कशानं घालती? मी म्हटलं नुसतं दुधानं दह्यानं घालती. काय सांगतोस? म्हटलं हो, टँकर असतो अक्का आणि ती दुधानं दह्यानं आंघोळ घालती. अशी आंघोळ घालणारी मोक्षदाती आई मला मिळाली. आईला सुद्धा बरं वाटतं की खरंच माझं लेकरू कुठंतरी अध्यात्माच्या मार्गाकडे गेलं आणि जगद्गुरूंच्या माऊलीच्या सान्निध्यात गेल्यामुळे शहाणं झालं असं माझी आई म्हणते. कारण माझ्या आईला सुद्धा कल्पना मिळाली की माझा मुलगा, माझं लेकरू मोक्षदाती इकडे गेले. भाई सांगण्याचा उद्देश असा आहे की ज्ञानमार्ग आणि योग मार्गाचा समन्वय साधण्याचं काम आताच्या कलियुगामध्ये क्रांतिकारक संत म्हणून जगद्गुरू माऊली नरेंद्र महाराज यांच्याकडे पाहिलं जातं. आज वेगवेगळ्या संप्रदायाचे आदरयू संत महंत ज्यावेळी नाणीधामला मठावरती येतात आणि त्यांचं कोणी आराध्य दैवत असेल, त्या आराध्य दैवताचं जर त्यांनी नामस्मरण केलं तर ते अगदी ठामपणे असं सांगतात की वारकरी संप्रदायातले असले तर ते सांगतात मला खरोखर माऊली इथं आल्यापासून इथं सुद्धा विठ्ठलाचं अस्तित्व याची जाणीव होते. कधी योग मार्गातले संत आलं तर ते सांगतात की खरोखर इथं ज्ञानेश्वर माऊलीचं अस्तित्व असणं असं मला वाटतं. रामदास स्वामींचे शिष्य आले तर ते असं सांगतात की खरोखर आम्हाला इथं समर्थ रामदास स्वामीचं वास्तव्य असलेल्याचा कायम भास होत असतो. अशा संतांच्या अमृतवाणीतून असं मुखोद्गत असं ज्ञान या भक्तिमार्गामध्ये मिळत असतं. तात्पर्य मार्ग 4 आहेत. एक ज्ञानमार्ग, योगमार्ग, कर्ममार्ग आणि भक्तिमार्ग. भगवान कृष्णाने अर्जुनाला बोध करताना आता कुंडलिनी तुझी जागृत झाली की तुझ्यामध्ये काय बदल होतील याचं या समासामध्ये
मार्गदर्शन केलेलं आहे. अजूनही भगवान कृष्ण अर्जुनाला पुढे सांगणार आहेत. त्याच्यासाठी अनेक समास प्रवचनं होणार आहेत त्याच्यावर. आता भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की गुरूंचं स्मरण केलंस आणि तू अंतर्बाह्य समाधिस्थ झालास, एकाग्र झालास. म्हणजे इतका एकाग्र झाला पाहिजे की दोघांचं माझेनी अनुसंधान, म्हणजे माझ्याशी तुझं संधान निर्माण झालं. गुरु थोडक्यात तुझ्या अंतःकरणामध्ये उभे राहिले की तू सगळ्या गोष्टी विसरशील. आणि मग आपल्या शरीरामध्ये असणारी जी कुंडलिनी आहे, त्या कुंडलिनीला नागिनीच्या रूपामध्ये पाहिलं जातं. तसं साप आपलं साप वेटोळं घालून बसलेला असतो, तशी कुंडलिनी आपल्या मूलाधार चक्रामध्ये वेटोळं घालून बसलेली असते. त्या वेटोळं घालून निद्रिस्त असणाऱ्या कुंडलिनीला जागृत कर, म्हणजे तुला त्या संतांसारखा अनुभव येईल. हे ज्ञानेश्वर माऊलींना इथं सांगायचं आहे. पण त्याचं विस्तृत वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यासाठी अनेक समास त्याच्यावर पुढे मार्गदर्शन होणार आहे. ही कुंडलिनी आपल्यातली, ही सर्पिणी, ही नागिन आपल्यातली जागृत करायची कशी, ती जागृत झाली की ती हळूहळू वरती 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 सरकत कशी जाणार आहे आणि प्रचंड ऊर्जा आपल्या शरीरामध्ये निर्माण कशी होणार आहे, याचं वर्णन या समासामध्ये इथंही आहे. पुढच्याही समासात असे 2-3 समास ह्याच्यावर आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे. आता वेळ संपलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला थांबावं लागणार आहे आणि पुढच्या संत संघामध्ये परत येणार आहोत आपण. आणि ही नागिन आपल्या शरीरामध्ये जी आहे, ती योगमार्गे असला तर त्याच्या शरीरात ती नागिन आहे, कर्ममार्गाच्या माणसाच्या पण शरीरात आहे, भक्तिमार्गाच्या माणसामध्ये पण आहे आणि योगमार्गाच्या पण माणसामध्ये ती नागिन आहे. योगी जो आहे तो ह्या पद्धतीनं, जे आता पुढे आपण ऐकणार आहोत त्या पद्धतीनं आपल्यामधली ती कुंडलिनी शक्ती जागृत करेल. ज्ञानमार्गाचा माणूस या पद्धतीनं न जाता आपण ज्ञान मिळवेल. परमात्मा, आत्मा, पंचमहाभूत, सगुण निर्गुण अशा प्रकारचं ज्ञान स्वतःमध्ये निर्माण करेल आणि विवेक नावाची शक्ती जागृत करेल. त्याला आत्मउद्धार होईल. भक्तिमार्गातला माणूस ह्याच्यात कुठेच पडणार नाही. तो म्हणणार हे बाकी मला काय कळत नाही, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण ऐकू गोविंदू रे, असं म्हणून तो जाऊन पांडुरंगाला, विठ्ठलाला, रामाला, कृष्णाला, शिवाला जाऊन झोंबेल. निसंग होऊन मागच्या आठवड्याच्या संत संघामध्ये आम्ही एक अभंग म्हटला तर चोखोबारायांचा, आम्ही होऊ निसंग, म्हणजे निर्लज्ज होऊन, लाज, अब्रू, भय, भीती काही नाही. तू माझा प्राण आहेस, तू माझा श्वास आहेस, तू माझा सखा आहेस, तू माझा हरी आहेस, तू माझा मुरारी आहेस, तू माझा राया आहेस, तू माझा स्वामी आहेस, असं म्हणून भक्तिमार्गानं देवाला जाऊन झोंबेल, त्यालाही मोक्ष मिळणार आहे. असे हे 4 वेगवेगळे मार्ग आहेत. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे भगवान कृष्ण अर्जुनाला इथे आता योग मार्गामध्ये घेऊन गेलेले आहेत. आणि तुझ्यामधली जी कुंडलिनी आहे ती आता जागृत कशी होईल, मग त्याचा तुला काय अनुभव येईल, त्याची प्रचिती तुला काय असेल, याचं अतिशय सुंदर वर्णन करतात. म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये आपण पुढे याचं वर्णन ऐकण्यासाठी जरूर येऊया. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.